चालली होती, असं टेन्शन मध्ये का बसलात तुम्ही? हा, तुमचा 1 तारखेचा हप्ता पडला नाही का? हा, बोला ना. बर का परमेश्वर दादा, बर का त्यांचा एक घोड झाला हो. मागे शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना आली बघा. कोणती? नाही नाही, ती नंतर आली. सुरुवातीला एक योजना आली. कोणती? 75 वर्षाच्या महिला पुरुषाला एसटीचं तिकीट फुकट. हा, मग ते तिकीट फुकट यायला लागलं 75 वर्षानंतर. मग ते एका महिन्यामध्ये, बर का दादा, एका महिन्यामध्ये हे महिला वर्ग 10-10 वर्षाने मोठं झालं. कळतंय का तुम्हाला? कळतंय महिला मंडळ करूनच घेतलं. पहा आता काय माहिती तोंडाकडं. हा, म्हणजे 65चं किती केलं? 75 केलं. पण दादा बर का रुपालीताई, कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, चेहऱ्यावरचं कसं? बरोबर आहे का नाही? कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, पण चेहऱ्यावरचं कसं वाढवणार? आणि मग ते बसमध्ये बसल्यानंतर मजा येते बघा. ते बसमध्ये बसलं, कंडक्टरच्या हातामध्ये ते कार्ड दिलं, मग ते कंडक्टर कार्डाकडं पाहतं, बाईकडं पाहतं, कार्डाकडं पाहतं, बाईकडं पाहतं. आता हिला वाटतं आपली चोरी सापडली, आपलं भांड फुटलं. मग ही त्याच्यावर वजन मारती. थोबाडाकडे काय पाहतो? कार्डाकडं पाय. 75 लिहिले ना साहेब, काय येडा आहे का लिहायला? कामाला आला तर काम करावं, दुसऱ्या चौकशा काय करावं? तो घाबरतो बा. जाऊ द्यायच्या नादी लागून काय फायदा नाही. मग ते तिकीट काढतं बघा. मग तो फुकटचा प्रवास सुरू झाला. आणि मग त्या लाल परीचा प्रवास फुकटचा सुरू झाला. मग ही परी त्या लाल परीमध्ये फुकट फिरू लागली. कळतंय ना तुम्हाला? बसला लाल परी म्हणतात ना. हा, पण ह्या परीला कुठं माहिती होतं अजून एक योजना येणार आहे. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून किती केली? 65. केले कर्म झाले, त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती हरी हरी. हा, आणि मग जिचा 1 तारखेचा हप्ता पडू लागला, तिच्या चेहऱ्यावर आनंद भावेना आणि वय वाढून घेणारी थोबाड झोडायला लागली. माय कुठून दुर्बुंदी सुचली, दुर्बुंदी खाऊनच घरी जाय आता. पण आमच्या गावच्या शांतामाईनं, बरं का ताई, आमच्या गावच्या शांतामाईनं दोघी योजनेचा लाभ घेतला. ते म्हटलं माय तर काय महाराज, हप्ता पडला का 1 तारखेचा? पडला म्हणे. म्हटलं एसटी? हा, ती बी फुकट आहे म्हणे. म्हटलं असं दोघी योजनेत तू बसली कस काय? महाराज म्हणे सोपं होतं, 2 आधार कार्ड काढली, एकावर 65 एकावर 75. धन्य माता पिता तयाचे आहे का नाही? मला सांगायचं तुम्हाला ताई, असं फ्रेश बसावं. तुम्ही आल्यानंतर आमच्या दादा म्हणे ताई इथं पिकांना काही वांधा नाही, पण मध्ये मध्ये फवारा द्यावा लागतो, असं म्हणले ते मला. आहे का नाही ताई? बोलत चला. येईल येईल रेंज, हळूहळू येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. अंतयात्रा चालली होती बघा. नाथ महाराजांच्या अंतयात्रा जात असताना एका बाईची मुलगी नेमकी माहेराहून सासरी चालली होती नांदायला. आता माहेराहून सासरी जाणं हा शुभ शकून का अपशकून? बोला बोला. शुभ शकून. आणि प्रेत यात्रा? बोला ना, अपशकून. आपण म्हणतो, पण परमाच्या दृष्टीने तसं नाही. आपण परमार्थ करतो त्या दृष्टीने ते तसं नाही. मग त्या बाईला वाटलं माय माझी एकुलती एक मुलगी माहेराहून सासरी चालली, या महाराजाला आजच जायचं होतं का? महाराज तिरडीवर उठून बसले. अय बाई, तुझ्या मुलीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. त्याला म्हणतात कडकाड पायापड. महाराज म्हणले काड्यांना संपवू शकलं नाही. मी असं ऐकलं दुसऱ्यांदा अंतयात्रा चालली होती आणि जात असताना खालचे खानेकरी गप्पा मारत होते. एवढा मोठा महाराज होता, जमला का याला भावकीशिवाय नाही. महाराज म्हणले अय खाल ठेवा, मला गरज नाही. ते म्हणतात कडकाळ पाया पडे. आणि तिसऱ्यांदा जल समाधी घेतली, त्याच्या नावाचे पोवाडे गायले की काळ आपल्या पाया पडतोय. म्हणाल महाराज 1 तास झाला मी ऐकतोय, ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे. मग ज्याचे म्हणजे कुणाचे? अभंगाच्या दुसऱ्या. पुसा 6चं वठराजना, तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही. पुसा 6चं वठराजना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाला विचारा, तो कोण आहे? पंढरपूरचा राजा आहे. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. महाराज म्हणले बढिया माझा पंढरीराव, तो हा देवांचाही देव. महाराज म्हणले जसं सरपंच गावाचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, राष्ट्रपती देशाचा
राजा. त्याच प्रकारे हा जगाचा राजा आहे, कानडा राजा पंढरीचा, तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वठराज नाम. काही लोक म्हणते महाराज आम्हाला त्याच्या नावाचे पोवाडे गायला आवडत नाही, आम्हाला त्याचं चिंतन करायला आवडतं. महाराज म्हणे चिंतिता जयासी मुक्ती मुक्ती कामारी दासी. त्या भगवंताचं चिंतन केलं, भजन केलं, नामस्मरण केलं तर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष आपल्या पदरामध्ये येतो. मग रानमाळेकर आपण भजन करायचं का? करायचं भजन. घ्या मग हात वरती, वा वा सगळ्यांनी घ्या, ज्यांनाही घेतले